मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे कमळी अजूनही तिथेच बसून असते आणि आता ती खूपच जास्त डिस्टर्ब असते, नर्वस असते। आता पोलीस हे कमळीच्या आईला शोधत असतात, सगळीकडे हाका मारल्या जात असतात, गावातली लोकंसुद्धा शोधत असतात। इतक्यात तिकडे बंड्या धावत येतो आणि सांगू लागतो की कमळे, अगं आपल्या शेजारच्या गावामध्ये ना सरकारी इस्पितळात एका बाईला दाखल केलेलं आहे आणि असं वाटतंय की ती बाई जखमी वगैरे आहे। त्याबरोबर कमळी म्हणते ती आईच असेल, माझी आईच असेल, मी येतो आणि ती तिकडनं पुढे जाऊ लागते। इतक्यात पोलीस विचारतात की काय झालं। त्यावर निंगी आणि बंड्या सांगतात की आम्हाला एक खबर मिळाली आहे, बाजूच्या गावामध्ये एक बाईला सरकारी दवाखान्यात दाखल केलं आहे। पोलीस म्हणतात पण इथे आमच्याबरोबर सुद्धा कोणीतरी थांबायला हवं। बंड्या म्हणतो निंगे तू कमळीबरोबर जा, मी इथंच थांबतो। तर दुसऱ्या बाजूला आता इकडे मग राजन हा गावी पोहोचलाय का हे विचारण्यासाठी अन्नपूर्णा बंड्याला फोन करते। तर बंड्या आता विचार करतो की काय करू, अन्नपूर्णा आजींना सांगू का सरोज काकूबद्दल? नाही नको, आत्ता काही नको सांगायला, आधीच त्या टेन्शनमध्ये आहेत। मग आता बंड्या नाही इकडं काका आले नाही एवढंच सांगतो आणि फोन ठेवतो। त्यानंतर आता अन्नपूर्णाने घरी पोलिसांना बोलावलेलं असतं आणि ती पोलिसांना सांगत असते, इन्स्पेक्टर साहेब माफ करा, खरं तर मीच पोलीस स्टेशनला यायला हवं होतं, पण मला यायला जमलं नसतं म्हणून मी तुम्हाला इकडे बोलावलं। ॲक्च्युली माझा मुलगा राजन गेली 24 तास झाले अजूनही घरी आलेला नाही आहे, त्याचा काही पत्त्याच नाही आहे। फोन करते तर फोन बंद लागतो आहे आणि आमचा राजन कधीही फोन बंद ठेवत नाही, म्हणून मग मी तुम्हाला फोन केला। त्याबरोबर मग आता जे इन्स्पेक्टर साहेब असतात ते म्हणत असतात की राजन साहेब यांच्याबरोबर तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं? त्यावर मग आता ती म्हणत असते माझं राजनबरोबर शेवटचं बोलणं बघा म्हणजे इन्स्पेक्टर साहेब माझं आणि त्याचं सकाळीच, काल सकाळी आम्ही दोघं सोबतच सिद्धटेक नावाच्या गावाला जायला निघालो होतो आणि तेव्हाच आमचं बोलणं झालं होतं। आम्ही एकत्रच निघालो होतो, रस्त्यात माझ्या मिस्टरांची तब्येत खराब झाली असं मला कळलं म्हणून मी घरी आले। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काळजी करू नका, आम्हाला काही कळलं तर आम्ही कळवू। इतक्यात तिकडे कामिनी आलेली असते, पोलिसांना बघून कामिनी घाबरते। तिला वाटतं ह्या वहिनीने माझ्यासाठीच बोलावलेत की काय पोलीस, हिला कळलं तर नाही ना मी सरोजला गोळी मारल्याचं। त्याबरोबर लगेचच आता कामिनी म्हणते वहिनी पोलीस कशासाठी? त्यावरती म्हणते की राजन 24 तास झाले सापडत नाही आहे, त्यासाठी पोलीस बोलावले होते। त्याबरोबर मग इन्स्पेक्टर साहेब मी येतो असं म्हणतात। मग आता लगेचच अन्नपूर्णा ही कामिनीला विचारते तू का एवढी घाबरली आहेस? कामिनी म्हणते नाही मी कुठे, काळजी करू नको, सापडेल हा वहिनी राजन। त्यानंतर ती आता लगेचच वरती अनिकाच्या आईच्या रूममध्ये आलेली असते। तर आता ती छान अशी रागिनी साड्या ट्राय करत असते। इतक्यात मग आता तिला कामिनी म्हणते तुला कळत नाही का, राजन घरी आलेला नाही आहे ही गोष्ट तुम्हाला का सांगितली नाही? ती म्हणते आई अगं तू येऊ नाही तर न येऊ त्याच्याशी माझं काय घेणं देणं आहे, तू मला उगाच का ओरडतेस? आई तू उगाच मला बोलतच असतेस, मला वाटलं होतं आता येशील पार्टीला, काय घालणार आहेस काय नाही त्याचं डिस्कशन करशील, तर ते सगळं राहिलं दूर, तू तर माझ्याशी वाद घालत बसली आहेस, काय एवढं चुकतंय काय माझं ते मला सांग तरी। त्याबरोबर कामिनी विचार करते की नाही आता मी हिच्याशी काहीही बोलून उपयोग होणार नाही आहे। मग कामिनी म्हणते की नाही माझीच चुकी आहे, मीच तुझ्याकडनं अपेक्षा करते ना, जे काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे हे मी विसरूनच जाते। रागिनीला कळतच नाही कामिनी नेमकी का चिडली ते। तर दुसऱ्या बाजूला इकडे कमळी ही आता इकडे हॉस्पिटलला आलेली असते आणि ती विचारते की तुमच्याकडे आज सकाळी कोणीतरी बाई दाखल केली आहे ना? त्यावर मग आता त्या म्हणतात की एक मिनटं बघून सांगते आणि मग त्या बघून म्हणतात की हो तिकडे बघा 3 नंबर बेडवरती त्या बाई आहेत। तर आता कमळी त्या 3 नंबर बेडकडे चाललेली असते। आता कमळीला निंगी म्हणते कमळे काळजी करू नको, ती आपली सरू काकीच असणार बघ नक्की। कमळीला आता आठवू लागतं की कशा पद्धतीने त्या व्यक्तीने सरोजवरती गोळी चालवली आणि कशी सरोज खाली कोसळली, त्या गोष्टी आठवून ती खूप जास्त दुःखी असते। मग ती देवी आईकडे प्रार्थना करते की देवी आई आता ही बाई माझी आईच असू दे म्हणजे मिळवलं। त्याबरोबर निंगी म्हणते कमळे काळजी करू नको, सरोज काकीच असणार बघ। कमळी आता पुढे जाऊन त्या बाईचा चेहरा बघते पण ती बाई सरोज नसते, ती बाई दुसरीच कोणीतरी असते। त्याबरोबर कमळी पुन्हा मागे सरकते। निंगी म्हणते कमळे काय झालं कमळे, पण कमळी काहीच बोलत नाही। मग निंगी स्वतःहूनच जाऊन पुढे बघते तर तिकडे सरोजच्या ऐवजी दुसरीच बाई असते। कमळी रडू लागते तर निंगी तिला आधार देते। ती म्हणत असते कमळे अगं रडू नकस की, असं धीर नगं सोडूस, होईल सगळं चांगलं। तर इकडे आता नयनतारा एकटीच दरवाजात उभी असताना तिला आठवतं की ऋषी कसा घर सोडून गेला होता, कसं तो सगळं सोडून गेला होता। त्याबरोबर राधिका तिकडे येते आणि राधिका म्हणत असते आई अहो प्लीज
तुम्ही काहीतरी खाऊन घ्या ना, तुम्ही अशा उपाशी राहून काय होणार आहे. सकाळी तुमच्या रूममध्ये मी कॉफी आणून दिली, पण तुम्ही कॉफीसुद्धा घेतलेली नाही आहे आणि अजून तुम्ही काही खाल्लेलंसुद्धा नाही आहे. अशाने कसं होईल आई. इतक्यात रोहित तिकडे येतो आणि रोहित हा म्हणत असतो नयनताराला, आई अगं सबनीसांचा नुसता फोन येतो आहे, आज ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे ना. इतक्यात पुन्हा सबनीसांचा फोन येतो. तो म्हणतो, हो हो सबनीस, मला माहिती आहे 3:30 वाजता मीटिंग आहे, ते तुम्ही तयारी करून ठेवा, मी पोहोचतो आहे. आणि मग तो नयनताराला म्हणतो, आई मला माहिती आहे ऋषी घर सोडून गेल्यामुळे तू डिस्टर्ब आहेस ते, पण हे बघ तुला काळजी करण्याची काही गरज नाही आहे. हे बघ आई, ऋषी आता स्वतः घर सोडून गेला आहे ना, काही दिवसांनी त्याला अक्कल आली की तो स्वतः परत येईल आणि बिझनेसची काळजी करू नको, बिझनेस सांभाळायला मी आहेच की, तू जाऊन रूममध्ये आराम कर. नयनतारा रूममध्ये गेल्यावर रोहित इकडे विकृत पद्धतीने हसू लागतो. रोहित आता असं विचित्र हसल्यावर मग राधिका त्याला म्हणते, तुला काही वाटतंय का रोहित? अरे तुझा भाऊ घर सोडून गेला आहे आणि तू हसतोयस, तुला आनंद झाला आहे का या गोष्टीचा? त्याबरोबर रोहित म्हणू लागतो की नाही, मला आनंद झाला आहे की नाही यापेक्षा हे महत्त्वाचं आहे की तुझा नवरा आता एकटा संपूर्ण कंपनीचा मालक होणार आहे, याचा आनंद तुला झाला आहे की नाही राधिका. जर तुला बिझनेसमधलं कळत नाही ना, तर तू त्यात पडूच नको. तर दुसऱ्या बाजूला आता त्याच सरकारी हॉस्पिटलमध्ये जिथे कमळी आलेली असते तिथे राजनला दाखल केलेलं असतं काही लोकांनी. आता कमळी ही राजनच्या त्या आता खॉटजवळ येऊन उभे राहते. कमळीचे हात राजनच्या पायाला लागतात आणि आता राजनचे हात डोळे हलू लागतात, पण तोपर्यंत कमळी तिकडनं निघून गेलेली असते. कमळीच्या मागोमाग निंगीसुद्धा निघून जाते. त्यानंतर राजन डोळे उघडतो. राजनने डोळे उघडल्याबरोबर तो माणूस सिस्टरला म्हणतो, मॅडम आता तरी डॉक्टरांना बोलवता का? त्यावरती म्हणते की हो ये घेऊन येते मी डॉक्टरांना. तर इकडे कमळे रडत असते, तर निंगी तिला आधार देत असते की कमळे अगं रडू नगस की, रडून काय घावणार आहे, हे बघ सरू काकी आपल्याला नक्की सापडणार आहे. कमळे अगं तूच असे हातपाय गाळलेस, धीर सोडून दिलास तर कसं व्हायचं? अगं मग सरू काकी कशी घावणार आहे आपल्याला? कमळे अगं नगं की धीर सोडूस, जरा तरी सांभाळ की. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कामिनी असते, ती तिच्या माणसाला विचारते, काय रे सरोज सापडली का? त्यावर तो म्हणतो की नाही मॅडम, अजून तरी त्या सरोजचा काही पत्ता नाही आहे, मी इथं गुबडासारखा बसूनच आहे. त्यावर कामिनी हसते आणि म्हणते, ठीक आहे गुबडा बसून राहा तिथेच, काही कळलं तर सगळ्यात आधी मला इन्फॉर्म कर. आणि हो तो राजन तिकडे जाऊन आता जवळपास भरपूर वेळ होऊन गेला आहे, त्याच्याबद्दल काही कळतंय का ते सांग. इतक्यात तिकडे आता अन्नपूर्णा येते आणि तू कोणाशी बोलत होतीस राजनबद्दल असं विचारते. त्याबरोबर आता कामिनी म्हणू लागते, अगं मी ते आपलं हे गं ते. त्यावरती म्हणते, काय ते काय हे कोणाबरोबर बोलत होतीस? त्यावरती सांगते, अगं माझं एक प्रोजेक्ट होतं तेव्हा मी गेले होते ना मध्यंतरी सिद्धटेक गावाला, तर तिथले पुजारी माझ्या ओळखीचे मंदिरातले झाले होते आणि राजनसुद्धा वरचेवर त्या गावी जात असतो, त्यामुळे ते पुजारी राजनलाही ओळखतात, म्हणून मग मी विचार केला राजनबद्दल चौकशी करावी, काळजी वाटते ना गं. अन्नपूर्णा म्हणते की राजनबद्दल जर काही विचारायचं असेल, काही करायचं असेल तर त्याआधी मला कळायला हवं. नाही त्याच्याबद्दल चौकशी करतेस, तो माझा मुलगा आहे, मग आधी मला माहिती असायला हवं ना, लक्षात ठेव यापुढे. त्याबरोबर ती म्हणते, हो हो नक्की जरूर. आणि मग लगेचच ती म्हणते, आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव कामिनी, जर एखादी व्यक्ती एखादी खोटं बोलत असेल किंवा काही लपवत असेल ना, तर ते काही दिवसांनंतर बाहेर येतच. त्यावर मग कामिनी म्हणते, अगं पण मी कुठे खोटं बोलते वहिनी? त्यावर मग आता अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की नाही गं, मी तुला फक्त जगाची पद्धत सांगितली. त्यानंतर इकडे कमळीच्या आईला सगळीजणं शोधत असतात आणि त्यावेळी कमळीला आईची चप्पल सापडते. कमळी रडू लागते आणि म्हणते की ही तर आईची चप्पल आहे. त्याबरोबर सगळेच जण आता घाबरतात. इतक्यात तिकडे जे काका असतात ते म्हणत असतात की बापरे, अरे ह्या रस्त्याला तर बिबटे वाघ असतात. कमळे तुझ्या आईला नेलं तर नसेल ना बिबट्यानं? निंगी म्हणते, अहो काका काय बोलायलाय, जरा तरी कधी चांगलं बोला की. कमळे असं काय बी झालं नसणार आहे, तू काळजी करू नकोस. त्यावर आता हवालदार मॅडमसुद्धा कमळीला तो साडीचा तुकडा दाखवत म्हणतात, कमळी हा बघ आम्हालासुद्धा हा साडीचा तुकडा रात्रीच सापडला होता, हा तुझ्या आईच्याच साडीचा तुकडा असणार बघ. अगं तुझ्या आईला खरोखर बिबट्याने वगैरे नेण्याची शक्यता वाटते आम्हालासुद्धा. त्याबरोबर कमळी आता तो साडीचा तुकडा हातात घेते आणि तिला आठवतं की माझी आई निळ्या रंगाची साडी नेसली होती. ती म्हणते, हा तुकडा माझ्या आईच्या साडीचा नाही आहे, माझ्या आईला काय बी झालं नसणार, माझी आई जिथे असणार माझी आई असणार. त्यावर त्या हवालदार मॅडम म्हणतात, तुला खात्री आहे का ह्या तुझ्या आईच्या साडीचा तुकडा नाही आहे म्हणून? कमळी म्हणते, अहो एका रात्रीत मी विसरणार आहे नाही आहे ह्या माझ्या आईच्या साडीचा तुकडा, खरं सांगायला लागली आहे मी. त्याबरोबर मग मात्र हवालदार मॅडम म्हणतात, बरं ठीक आहे शांत हो तू जरा. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.